हॅलो फ्रेंड्स, पाहूयात पुढील भाग. पूजा मी पण मिस केलं. हळूच बोलते. 5 मिनिटं दोघे काहीच न बोलता एकमेकांना मिठी मारून शांतपणे असतात. नंतर पूजा चुळबुळ करत, अहो थंडी वाजतीये, ब्लँकेट घ्यायचं आहे, बाजूला व्हा. असू दे, एक दिवस नसेल तर काय होईल. सनी मिठी घट्ट करत, मला झोप नाही लागत, हात काढा. किती घट्ट पकडता, जसं की तुम्ही झोपल्यावर मी पळून जाईन. चुळबुळ करत बाजूला होत असते, पण सनी काही हात काढत नसतो. पूजा सनीला दंडाला चावते तर सनी तिला सोडतो. पूजा दोघांना ब्लँकेट ओढून घेते आणि सनीचा हात सरळ करत त्यावर डोकं ठेवते. सनी तिच्याकडे चेहरा करतो, पण तरीही दोघांमध्ये अंतर असतं म्हणून सनी तिचा डावा हात स्वतः अंगावर टाकतो आणि स्वतःचा उजवा हात तिच्या कमरेत टाकून एकदम जवळ ओढतो आणि ब्लँकेट व्यवस्थित करतो. दोघे अगदीच जवळ असतात तर पूजाने लाजून डोळे बंद केले होते. सनी हळुवारपणे तिच्या गालावर बोट फिरवत मादक आवाजात जवळ जाऊन, चिनू. हां, पूजा मला स्वीट हवंय. सनी तसं पूजा पटकन डोळे उघडते. काय, तुम्हाला स्वीट पाहिजे? एकतर मी खा बोलते तेव्हा डाएटच्या नावाने 2 तास लेक्चर देत असतात आणि आता रात्री अपरात्री स्वीट मागता. त्यात आज मला कंटाळा आला. जा खाली फ्रीजमध्ये असेल खाऊन घ्या. पूजा बडबडतच होती. सनी पटकन तिच्या ओठांवर बोट ठेवतो. ती शांत होते. तसं हे स्वीट. सनी गालात हसत बोलत तसं. पूजा लाजते, पण नंतर सिरियस होत डोळ्यात पाणी येत. काय झालं सनी? पूजाला मिठी मारते. मी त्या दिवशी तुमची किती वाट बघितली, पण तुम्ही त्याच दिवशी किती बोलला मला, ते पण माझी चूक नसताना. आय एम सॉरी चिनू. अगं तेव्हा चिडलो होतो. सनी तिला शांत करत, त्या दिवशी ओरडल्यानंतरही तिने उलट उत्तरं दिले नव्हते, शांत होती. बाकी कधीच तिने कोणावर राग काढला नव्हता. शांत समजूतदारपणे सगळं हँडल केलं होतं. परत नाही ना बोलणार मला? पूजा मुसमुसतच. नाही बोलणार, आणि बोललोस तर तू लगेच मला बोल. सनी नाही नको. मीच तुम्हाला जर सगळ्यांसमोर रिस्पेक्ट नाही दिला, उलट बोलले तर काय बोलतील? पण परत तुम्ही बोलला तर पुरणपोळीच बनवून घेईल तुमच्याकडून. पूजा हसतच. तिच्या सगळ्या मैत्रिणी बोलत होत्या ते खरं होतं. ते जास्त वेळ रागाला जात नव्हती. आता तर दे स्वीट. सनी हसत, नाही मला झोप येते. पटकन सनीच्या कुशीत शिरते. सनी थोडं खाली सरकून झोपतो तसं तिच्या चेहऱ्याजवळ येतो. मी घेऊ? सनी नाही. मी दिल्याशिवाय काहीही नाही. पूजा डोळे बंद करून, बरं. सनी तसंच तिच्या गालावर ओठ टेकवतो आणि नंतर मानेवर ओठ टेकवत, तू इथे काही बोलली नव्हतीस सो मी किस करणार. सनी जास्त वेळ ओठ टेकवतो आणि हलका बाईट करतो. पूजा झोपेत विव्हळते. सनी कपाळावर हात मारतो. कसं व्हायचं ह्या पोरीचं? काही करायच्यात झोपून जाते. पुढे काय करायचं? म्हणजे हिला दिवसभर झोपू द्यावं लागेल. सनी हसतच तिच्या अंगावर हात टाकून तिला जवळ करत झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्म वाजत असतो. दोघेही उठायला तयार नसतात. पूजा, अलार्म बंद कर ना. सनी तर पूजा 1 नाही 2 नाही, ब्लँकेट डोक्यावर घेऊन झोपली होती. सनी चिडतच तिच्या पलीकडून मोबाईल घेऊन अलार्म बंद करतो. परत हा मोबाईल वाजला ना फेकून देईन, बडबडतच परत झोपतो. ते डायरेक्ट पूजाच्या गोंधळाने सुटतो. पूजा सनीला उशीने मारत उठवत होती. सनी आळस देत उठवतच, असं कोण उठवतं? हे तुम्ही केलं. पूजा चिडून गळ्याजवळचा मार्क दाखवत होती. हो. सनी हसते. काय आता मी खाली कशी जाऊ? काय म्हणतील? वंपायरसारखं बाईट केलंय. किती लाल झाले बघा. पूजा उठून आरशाजवळ जात सनी उठून मागे जातो आणि एक साईडला सगळी केस मागे घेत बघतो. नंतर मी दुसऱ्या साईडला पण करतो, म्हणजे कोणाला काही वाटणार नाही. ओठ दाबून हसतच, मला वेड्यात काढू नका पूजा. मोगली झालीस. प्रेमाने उठवत तो माणूस. मारून उठवलं मला. सनी, आज रक्षाबंधन आहे. खाली वाट बघत असतील तुम्हाला. तुम्ही जिमला पण नाही गेलात. पूजा, बरं मी जातो, ब्लँकेट घडी कर. सनी जात असतो त्याआधीच पूजा बळतच बाथरूममध्ये जाते. मला पण उशीर होते आणि ब्लँकेट तर रोज मीच घडी करते, आज तुम्ही करा. पूजा. सनी तेवढ्याच थोड्या वेळा जिमला जाऊन येतो तर इकडे पूजा छोटी पिन लावून मोकळे केस सोडून फिरत होती. त्यामुळे सगळे विचारतात, आज केस मोकळे का सोडले? ओले आहेत ना म्हणून. पूजा सांगत होती. सनी जिम करून येतो तर पूजाने साडी नेसलेली, त्यात केस मोकळे सोडले. सनी तिच्याकडे एकटक बघतच आत येतो. तसं करण, राज आणि विहानसुद्धा पाठोपाठ येतात. सनीला असे एकटक बघताना बघून हसत असतात. पण आज काय बोललो तर सनी चिडेल म्हणून तिने आपल्या रूमकडे निघून जातात तिघेही. पूजा आरतीची थाळी सजवत होती. मोठी आई देवघरातून बाहेर येत, अरे आज उशीर केलास? मोठी आई सनीकडे बघत, हो आज उशिरा गेलो होतो. सनी, बरं. पूजा, त्याला प्रोटीन शेक घेऊन जा आणि तुझे केस पण बांधून घे, नजर लागेल. एकतर तुझे एवढी छान लांब केस आहेत. मोठी आई, हो आई. पूजा प्रोटीन शेक बनवून रूममध्ये जाते तर सनी टी शर्ट काढूनच काहीतरी शोधत इकडे तिकडे फिरत असतो. पूजा मनातच, मला तर वाटतं हे मुद्दाम करतात. काय झालं? काय हरवलंय? पूजा, माझी थंबरिंग. सनी, तुम्ही लास्ट कधी बघितली? पूजा, कालच. सनी, बरं तुम्ही हे प्या, तोपर्यंत मी बघते. पूजा सनीच्या साईडला झोपते. तिकडे जाऊन टेबल ड्रॉवरला बघते तसं लगेच भेटतं. हे घ्या म्हणून शोधाशोध. किती शोधाशोध. पूजा, तूच ठेवली होती ना? सनी, मी का ठेवू? तुम्हीच ठेवली असेल काल. आणि टी शर्ट काढून का फिरतायत? जा लवकर आंघोळ करा, सगळे खाली येतील, ऑफिसला उशीर होईल. पूजा, तू केस मोकळे सोडल्यावर छान दिसतेस. सनी, तुमच्यामुळे सोडावे लागले, हे मार्क दिसू नये म्हणून. पूजा, असू दे ग, जाऊ दे, मेकअप कर, नाही दिसणार.
सनी, ते करावंच लागेल. आई बोलल्यात केस बांधू नये. पूजा आवरून खाली जाते. थोड्या वेळाने सनीसुद्धा आवरून खाली येतो. सगळी मुलं एका लाईनमध्ये राखी बांधून घ्यायला बसतात. इरा आणि प्रिया सगळ्यांना राखी बांधतात. सनी आणि विहान दोघे गिफ्ट देतात. पण करण आणि राज इराला चिडवत असतात. आज तर देणारे गिफ्ट. इरा, आम्ही आहेत ना तुझे फ्रीमध्ये बॉडीगार्ड, ड्रायव्हर, अजून काय पाहिजे? तूच दे आम्हाला गिफ्ट. राज, हो ना, हिच्यामुळे आम्हाला कॉलेज पूर्ण करावं लागतं. करण, हो नाही करत. चिडवतच दोघे गिफ्ट देतात. तर इकडे पूजा त्या सगळ्यांना बघून तिलाही दादाची आठवण येत होती. पूजा, तू पप्पा, काकांना आणि विहानला राखी बांध. प्रिया आरतीचं ताट देत पूजा लगेच बांधते. सगळे ओवाळणी देतात. थोड्या वेळात सगळं हरून पूजा आणि सनी ऑफिसला जातात. सनी काम करत असतो. दुपारी लंच ब्रेक नंतर मोठ्या आईंचा फोन येतो. दादा अर्ध्या तासात घरी येतोय. पूजा आनंदाने सनीकडे जाते आणि दादा येतोय अर्ध्या तासात. चला ना घरी. पूजा, मला काम आहे. तू जॉनला सांगतो सोडेल. घरी मी नंतर येतो. सनी लॅपटॉपमध्येच बघत, बरं लवकर या, मी येत जाते. पूजा निघून जाते तर कॉरिडॉरमध्ये टीना धडकत, सॉरी. पूजा, नीट बघून चाल ना. टीना, चूक माझी नव्हती तरीही सॉरी बोलले ना. पूजा, ब्लडी चिप. टीना पुटपुटते. व्हॉट यू से अगेन. पूजा रागात, चिप. टीना, मी चिप. ओके, मग तुला तर माझ्या शुद्ध गावठी शिवाय पास होतील. मागेही मी बोलले होते उगाच माझ्या नादी लागू नकोस. मी जर तोंड उघडलं ना, माझ्या एवढं वाईट कोणी नसेल. पूजा, मी सनीकडे तुझी कंप्लेंट करेल. टीना, जा कर, मी इथेच थांबते. पूजा हाताची घडी घालून, तुझी एवढी हिंमत तर कशी होते का मला अशी उत्तरं द्यायची? तुला माहिती नाही का मी कोण आहे? टीना, तुला माहिती नाही का? पूजा स्मित हास्य करत. पूजाची स्माईल बघून टीना अजून चिडत होती. हसू नको तुझ्या या स्माईलसहित. तुला कधी गायब करेन कळणारही नाही. टीना धमकी देत, जसं माझा ॲक्सिडेंट घडवून आणला. पूजा शांतपणे. तसं टीना शॉक होते. मनातच, हिला कसं कळालं? पूजा शांतपणे. तुला वाटत असेल आता हिला कसं कळालं, तर तुझ्या या चेहऱ्याकडे बघून कन्फर्म सांगू शकते तूच जिने माझा ॲक्सिडेंट घडवून आणला. मी नाही. काय केलं? टीना घाबरत. ज्या दिवशी मला प्रूफ भेटेल त्या दिवशी मी तुला सोडणार नाही. पूजा वॉर्निंग देत. पण मी काही केलंच नाही आहे टीना. त्या दिवशी ज्वेलरी शोरूममध्ये बघितलं होतंस आम्हाला. तुला तेव्हाच कळालं होतं आमचं लग्न झालं आहे. रडतच माघारी गेली होतीस आणि दुसऱ्या दिवशी ॲक्सिडेंट केला. पूजा, तशी टीना शांतपणे चिडून, मी तुला आधीच बोलले होते सनी मला आवडतो. त्या आधीच आमचं लग्न झालं होतं. पूजा, तू त्याला सोडून दे. तो आधीही माझ्यासोबत हॅपी होता. त्याला लग्नासाठी जबरदस्ती केली होती. टीना इमोशनल ड्रामा करत. ओके, तर जबरदस्ती केली. बरं, त्यांना माझ्यासमोर हे बोलायला सांग. त्याचवेळी मी सोडून जाईन. पूजा थंडपणे. तो नाही बोलणार. फॅमिलीसाठी शांत बसेल. टीना हा इमोशनल ड्रामा सगळीकडे चालव. या बाबतीत मी तुझ्यापुढे आहे. पूजा निघतच नाही. तो पुढच्या काही दिवसात माझ्याजवळ आला तर माझं नाव बदल. टीना वॉर्निंग देत. जा, ट्राय कर. पूजा हसतच. आणि आलास तर टीना ॲटिट्यूडमध्ये, मला गॅरंटी आहे येणार नाही, पण तरीही तू काही चीप ट्रिक्स खेळलीस तर माझे एवढं वाईट कोणी नसेल. पूजा, व्हॉट डू यू मीन? टीना, तुझी सगळी हिस्ट्री माझ्याकडे आहे. कोणासोबत केमिस्ट्री, फिजिक्स खेळून आली आहे, सगळं माहिती आहे. पूजा वॉर्निंग देत. पण सनी माझ्याकडेच येणार. टीना तरी हट्टाने बोलत होती. पूजा मोठ्याने हसतच. खरंच टीना, तू बावळट आहेस का गं? बरं जाऊ दे, किती दिवसात येतील? टीना लगेच. 4 दिवसात माझ्या मागे फिरेल कॉन्फिडन्सने. चल, तुला 5 दिवस देते. जर नाही काही झालं तर परत यांच्या जवळपास सुद्धा दिसायचं नाही. पूजा, ओके, डन. टीना. पूजा जास्त विचार न करता घरी निघून जाते. तर इकडे दादा वाट बघत. पूजा पटकन जाऊन दादाला भेटते. तिला खूप आनंद झालेला असतो. सगळ्यांना बरं वाटतं. सकाळी चेहरा पडला होता. भाऊजी कुठे आहेत? दादा, अरे ते ऑफिसमध्ये आहेत. थांब, फोन करते. पूजा, बरं कर फोन. आपण दीपाताईंकडेच पण जाऊ. मला उद्या सकाळी लवकर निघायचं आहे. दादा, हो, करते मी फोन. पूजा सनीला फोन लावते. लवकर या ना, दादा कधीची वाट बघताय. पूजा, मी कामात आहे बोललो होतो ना. सनी वैतागत. माझा दादा पण काम सोडून आलाय. तुम्ही इथेच घरी येण्यासाठी कोण करतायत? पूजा चिडत. आता मी काय माझं काम सोडून येऊ का? सनी, नका येऊ, राहू द्या, मी जाते दादासोबत, मग या घ्यायला, म्हणजे कळेल तुम्हाला. पूजा उगा चिडायला लावू नकोस. गुपचूप घरी बस. सनी, मग आता 1 तासात घरी या. नसेल तर चालले मी दादासोबत. पूजा फोन कट करते. जाऊ दे म्हणून सनी पटकन मीटिंगला जातो. तर इकडे पूजा दादाला ओवाळते आणि राखी बांधते. दादाने सुद्धा तिच्यासाठी लग्नानंतर पहिला रक्षाबंधन म्हणून छान असे सोन्याचे कानातले गिफ्ट केले होते. दादा, हे पूजा जरा महागडे गिफ्ट बघून ऑकवर्ड होते. यावेळेस तिघींना घेतलं आहे. दादा डोक्यावरून हात फिरवत. पूजा, बरं जेवायला वाढू? नको, फक्त छान चहा कर तुझ्या हातचा आणि दीपाताईंकडे जाऊ. दादा, रे असं कसं? काहीतरी खायला तरी बनवा. पहिल्यांदा आलाय. आई, पप्पा, नाही खरंच नको. दादा तरी हट्टाने. आई दोघांना चहा नाश्ता करून ताईकडे पाठवते. सनी मीटिंग संपल्यावर पटकन पूजाला फोन लावतो. तर ती फोन उचलत नाही. लगेच आईला लावतो. तर अरे, ती तिच्या दादासोबत गेली आहे. आई बोलतच असतात की फोन कट होतो. सनी चिडतो. अर्ध्या तास वाट बघू शकत नाही काय? लगेच घरी निघून जायची काय गरज होती? सनी चिडचिड करतच घरी जातो. तर आई हॉलमध्ये मैत्रिणीसोबत असतात.
आई तू पूजाला का पाठवलंस? चिडतच. अरे तिच्या दादासोबत गेली आहे, जाऊ दे ना, त्यांच्यासोबत पण वेळ घालवू दे. आई अगं पण आता तिला आणायला कोण जाणार? सनी. ड्रायव्हर जाईल, पण तू का एवढी चिडचिड करतोयस? तिने तुला फोन करून सांगितले नाही का? मी फोन केला तर उचलत नाही. सनी असू दे, येतील ते, आई कधी येतील? मीच जातो आणायला. माझी बॅग भर. सनी. इथे जायला बॅग कशाला हवी आई? म्हणजे अरे सनी, अरे ते दोघे तिच्या ताईकडे गेलेत. आई. बरं मी पण तिकडे जातो. सनी लगेच फ्रेश होऊन निघतो. तर प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? सनी तर आता पूजावर चिडलाय. पाहूयात आता तो कसा रिॲक्ट होईल तिथे गेल्यावर पुढील भागामध्ये. पण आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.